पाहणे लक्ष द्या. आपण पाहणार आहे सेक्रेटरीचे काही क्वेश्चन पाठ्यमागच्या लेक्चर मध्ये झालेत. आता काही क्वेश्चन आहेत, काळजीपूर्वक पाहून घ्या. प्रश्न काय विचारलाय पहा. एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असते? सध्या त्या गावाची लोकसंख्या 4000 आहे. प्रत्येक वर्षी वाढ किती आहे? प्रत्येक वर्षी वाढ जी आहे ती 10% वाढ आहे. विचारलं तुम्हाला 2 वर्षानंतर किती असेल? नक्कीच 2 वर्षानंतर या 4000 पेक्षा लोकसंख्या जास्त असेल. शॉर्टनी सोडवायचं कशा पद्धतीने लक्ष द्या. लोकसंख्या सध्या 4000 आहे. 4000 लिहा, गुणाकार प्रत्येक वर्षी किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. 10% वाढते म्हटलं की 100 मध्ये 10 ऍड करा. 5% वाढते म्हटलं 100 मध्ये 5 ऍड करा. 20% वाढते म्हटलं 100 मध्ये 20 ऍड करा. 10% वाढते, 100 मध्ये 10 आपण मिळवले, 110 झाले. टक्के म्हणजे छेदामध्ये 100. किती वर्षानंतर विचारलं? 2 वर्षानंतर. हे 2 वेळा घ्या. 1 वेळा झालं, पुन्हा 1 वेळा, 110 छेदामध्ये 100. एवढं लिहिल्याच्या नंतर फक्त याला सॉल्व्ह करून घ्यायचं. पहा, हा एक 0, हा एक 0, हा एक 0, हा एक 0. तसे हे 2 0, हे 2 0. शिल्लक राहिलं 11 गुणिले 11 गुणिले 40. 11 गुणिले 11 121 गुणाकारामध्ये 40. हा 0 जशाच्या तसा. 4 1 4, 4 2 8, 4 1 4. 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? 4840. बस या पद्धतीने सोडवायचं. सेम दुसरा क्वेश्चन खाली दिला तसाच, फक्त टक्के चेंज केले. म्हणजे तुम्हाला परीक्षेत 10% येतील असं नाहीये. कधी 5 येईल, कधी 20 येईल, कधी 25 येईल, कधी 2% येईल. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टक्क्याचे प्रश्न असलेले आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रश्न दुसरा दिला. एका शहराची लोकसंख्या 20,000 आहे. दरवर्षी 5% वाढते. 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असेल? पद्धतीच 20,000 जशीच्या तसे गुणिले किती टक्क्याने वाढते? 5%. 105 छेदामध्ये 100. किती वर्ष? 2. पुन्हा एकदा 105 छेदामध्ये 100. लक्ष द्या, 0 कॅन्सल करायचे. हा एक 0, हा एक 0. असा 0 कॅन्सल नसतो होत. शेवटी असतील तर 0 कॅन्सल करता येतात. त्याच्यामुळं आताला 0 कॅन्सल करायचा नाही बाबा, नीट लक्ष द्या. हा एक 0 कॅन्सल केला, इथला एक 0 कॅन्सल होईल. हा एक 0, 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 हा एक 0. राहिलं काय? 105 गुणिले 105 गुणिले 2. गुणाकार करू 105 चा 105 चा, वर्ग करायचा 105 चा, म्हणजेच 105 गुणिले 105. शॉर्टने गुणाकार कसा करायचा? 105 गुणिले 105. वर्ग करताना सांगून दिलं. या 5 चा वर्ग लिहायचा 25. 10 नंतर क्रमाने 11 येतं. 11 आणि 10 110. हे झालं 105 गुणिले 105. तुम्ही करून पाहू शकता. साईडला घ्या. 105 गुणिले 105. याचं उत्तर येतं 11×25. याला कितीने गुणायचंय? याला गुणायचंय 2 ने, कारण या साईडला 2 आहे. दिसतं का रे ते? बघून घे बाबा. हा 2 ने गुणायचं, इथं गुणू आपण. 2 गुणिले 5, 2 पंचे 10 ला 0, हातचा 1. 2 दुनी 4 आणि हातचा 1, 5. त्याच्यानंतर 2 0 0. त्याच्यानंतर 2 1 2 म्हणजे 2. पुन्हा 2 1 2 म्हणजे 2. उत्तर किती आलं? 22,000. त्या ठिकाणी किती आहे? 0 जरा लहान काढतो मी. 22,000 किती होईल? 50 होईल. 50 किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. अशा पद्धतीने हा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. क्वेश्चन नंबर 3 सेम आहे, बदल थोडासा आहे. काय आहे पहा. एका गावाची लोकसंख्या 1000 आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? वाढीचा दर मात्र तुम्हाला कंसात दिला. वाढ 10% दरवर्षी. दोन्हीचा अर्थ एकच आहे. कधी क्वेश्चन मध्ये देईल, कधी कंसात देईल. वाढीचा दर 10% आहे. म्हणजे प्रश्न का तयार होतो? गावाची लोकसंख्या 1000 आहे. प्रत्येक वर्षी 10% वाढते. 3 वर्षानंतर किती होईल?
पद्धत तीच सेम. 1000 लोकसंख्या प्रत्येक वर्षी किती टक्क्यांनी वाढते? कुठे गेलं ती? 10% वाढ. 10% वाढ म्हणजे 110 छेदामध्ये 100. किती वर्ष विचारले भाऊ तुला? 3 वर्ष विचारले. 3 वेळा लिही. 110 छेदामध्ये 100 गुणिले 110 छेदामध्ये 100. 0 0 कॅन्सल कर, गुणाकार करून घे, उत्तर येतं. हा एक 0 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 0. शिल्लक राहिलं 11 गुणिले 11 गुणिले 11. 11 गुणिले 11 121 येईल. गुणिले 11 जर केलं तर 1331 येईल. ही असेल 3 वर्षाच्या नंतर त्या गावाची लोकसंख्या. बदल काय आहे? वर्ष किती आहे? 3 वर्ष असतील तर 3 वेळा आले, 2 वर्ष असतील तर 2 वेळा आले. सेम क्वेश्चन खाली आहे, बघून घे. एका शहराची लोकसंख्या 1 लाख आहे. 1 दशक शतक हजार 10,000 लाख. प्रतिवर्षी 20% वाढते. 3 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल? परत तीच पद्धत. 1 लाख झाले का बघ? 1 दशक शतक हजार 10,000 लाख गुणिले किती टक्क्याने वाढते? 20% वाढ म्हणजे 100 मध्ये 20 ऍड करा. 120 छेदामध्ये 100. किती वर्ष म्हटलं? 3 वेळा लिही. 120 छेदामध्ये 100. अजून 1 वेळा लिही. 120 छेदामध्ये 100. 0 कॅन्सल कर आणि राहिलेला गुणाकार करून घे. 0 0 0 0 0 0 0 2 0 2 0. शिल्लक राहिलं 12 गुणिले 12 गुणिले 12 गुणाकारामध्ये 100. 12 गुणिले 12 येतं 144 गुणिले 12 करायचं. 12 चोक 48 चे 8 हातचे 4. 12 चोक 48 आणि 4 49 50 51 52. 52 ला 2 हातचे किती आले? 5. 12 1 12 12 5 होतात 17. 144 गुणिले 12 17 28 आलं. गुणिले याला गुणायचं किती रे बाबा? याला गुणायचं 100 ने. गुणिले 100. 100 ने गुणत नाही बसायचं, लक्ष दे. ही संख्या लिही 17 28. याच्या पुढे शून्य किती आहे? 2 आहे. 2 शून्य दे. 1 नंतर जर शून्य असतील तर डायरेक्ट 0 देऊन टाक, उत्तर येतं. 2 असतील अलीकडं तर मात्र गुणावं लागतं. याचं उत्तर आलं 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या 1,72,800 असेल. लोकसंख्येच्या बाबतीतले क्वेश्चन आपण आता पाहिलेले आहेत. या टाइप मध्ये विचारलं 3 वर्षानंतर 2 वर्षाच्या नंतर किती लोकसंख्या होईल. कधी कधी प्रश्न विचारतं आता सध्या गावाची लोकसंख्या समजा दिली 15,000 आहे. प्रत्येक वर्षी 10% वाढते. 2 वर्षापूर्वी किती होती? पूर्वीचा प्रश्न विचारतात. हे नंतरची विचारलं बघा. 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर त्याच्यानंतर किती दिलं? 3 वर्षांनी. इथं सुद्धा दिलं 3 वर्षांनी. पुढची विचारलेली आहे या क्वेश्चन मध्ये. परीक्षा पुढचीच विचारेल याची काही गॅरंटी आहे का? नाही. परीक्षा पाठीमागचं पण विचारते. मग पाठीमागची जर विचारली आताची दिली 3 वर्षापूर्वीची किती असेल तर नक्कीच 3 वर्षापूर्वीची कमी असेल. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे आपण पाहणार आहे आता पुढच्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, ओके. लक्ष द्या. सेम क्वेश्चन त्याच पद्धतीचे आहेत, मात्र थोडासा बदल आहे. आता तो बदल काय आहे आपण क्वेश्चन पाहताना आपल्या लक्षात येईल. बदल म्हणजे याच्या पूर्वीचे क्वेश्चन 2 वर्षानंतरची लोकसंख्या 3 वर्षानंतरची लोकसंख्या विचारलेली होती. आताचा प्रश्न मात्र पूर्वीची लोकसंख्या विचारली. कसं सोडवायचं काळजीपूर्वक पहा. परीक्षेत तुमचं उत्तर नाही चुकणार अशा क्वेश्चनची. लक्षात घ्या. एका गावाची लोकसंख्या किती आहे? 9,680. ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी विचारलं. कधी विचारलं? 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती. भाऊ आपण पहिलं जसं सोडवलंय ना सेम तसं मांड. तू काय चिंता करू नको. काय बदल करायचा मी सांगून देतो, टेन्शन नको घेऊ. 9,680 गुणिले किती न वाढ आहे? 10% वाढ. 110 छेदामध्ये 100. किती वर्ष आहेत रे? 2 आहेत. 110 छेदामध्ये 100.
सर पूर्वी आपण असंच मांडणी केली होती, पण ही मांडणी होती 2 वर्षांनंतरच्या लोकसंख्येसाठी. आता तुम्हाला 2 वर्षापूर्वीची विचारलं तरी पण सर तुम्ही मांडणी अशीच केली. हो अशीच केली, थोडा बदल करायचा लक्षात घे. जर 2 वर्षापूर्वीची 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारला असेल किंवा प्रश्न देतं 2014ला लोकसंख्या एका शहराची 50,000 आहे, 2012ला किती होती, याचा अर्थ तोच आहे. 14 म्हणजे पुढचं वर्ष आहे, 12 म्हणजे मागचं वर्ष आहे, तुला पाठीमागची विचारली. असं विचारलं असेल किंवा पूर्वी विचारला असेल, दोन्हीला सोडवताना मी सांगतो ती पद्धतीचा अवलंब कर, प्रश्न लवकर सुटेल. जर नंतरची विचारलं तर मांडणी आपली अशी राहते, मग पूर्वीची विचारलं तरी पण अशी केला. 1 मिनिट धीर धर, लक्ष दे. जर पूर्वीची विचारलं तर काय बदल करायचा पाहून घे. खालची संख्या वरली, हे संख्या 110/100 आहे ना, 100 वरली 110 खाली लिही. इथं सुद्धा 100 वरती लिही, 110 खाली लिही, कामच संपलं. काय करायचं आहे तर इथे 100 वर लिहायचं. ओके, 100 वरती लिहिलं, 110 खाली लिहा, 110 खाली लिहिलं. 100 वरती लिहा, 100 वर लिहिलं, 110 खाली लिहा, 110 खाली लिहिलं. फक्त चेंज काय केलं आपण, वरची संख्या खाली लिहिली, फक्त एवढेच. 3 असतील तर तिन्ही पण बदल करा, अंशातली छेदात, छेदातली अंशात. आता सोडवून टाक, उत्तर येईल तुला. लक्ष दे, हा 1 0, हा 1 0, हा 1 0, हा 1 0. आता 0 कॅन्सल करायला जागा नाहीये. आहे काय बघून घे, इथं 100 आहे, इथं 1 आहे, इथं 9680 आहे, खाली 11 आहे, 11 आहे. भाग टाकायला चालू कर. 11 एका 11, 96 11च्या पड्यात नाही, 99 आहे, मोठं होतं. मग 11 8 88. 96 मधून जर 88 वजा केली तर उरतात किती, 8 उरतील. इथं लिही 8, किती लिही 8. पुन्हा येईल 11 8 88 आणि हा 0 जशाच्या तसा. पुढे पुन्हा 11 दिलं, 11 एका 11, 11 8 88 आणि हा 0 जशाच्या तसा. खाली 1 1 आले, याचं काम संपलं. इथं 80 आहे, पुढे गुणिले 100 आहे, पुढे गुणिले 1 आहे. 80 गुणिले 100 करायचं आहे, 8 गुणिले 1 8. हा 1 0, हे 2 0, 3 0 पुढतील. तुझं उत्तर आलं 8000. याला 1 ने गुणायची गरज नाहीये. म्हणजे 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती, 8000 त्या ठिकाणी होती. लक्षात आलं. सेम क्वेश्चन पुढचा त्याच पद्धतीने पाहून घे. एका शहराची लोकसंख्या 72,000 आहे, ती दरवर्षी 20% वाढते. 2 वर्षापूर्वी विचारलं, ली 72,000 20% वाढते. 120 छेदामध्ये 100. किती वर्ष आहेत, 2. 120 छेदामध्ये 100. कधीची लोकसंख्या पाहिजे, पूर्वीची. बदल कर, 120 खाली लिही आणि 100 वरती लिही. 100 वरती 120 खाली, 100 वर 120 खाली. चालू दे आपला उद्योग. पूर्वीची म्हटलं की खालची संख्या वर, वरची संख्या खाली, बस. 0 0, हा 1 0, हा 1 0. शिल्लक राहिलं 12 गुणिले 12, वरती आहे 100, इथं आहे किती रे, 72,000. 12 ने भाग जातो, 12 1 12, 12 6 72. पुढचे 3 0 जशाच्या तसे. त्याच्यानंतर पुन्हा 12 1 12, 12 पंचे किती, 60. पुढचे 2 0, 500 आहे इथं. शिल्लक राहिलं 500 गुणिले 100. काय उत्तर इथं बघून घे, 5 1 5. पुढचे 2 0 2 0, किती 0 लिहिणार, 4 0. म्हणजे आता सध्या 72 आहे, तर 2 वर्षापूर्वी किती होती, 50,000 तिथली लोकसंख्या होती. याला नीट पाहून घे. पुढचे 2 क्वेश्चन तसेच आहेत, फक्त वर्ष चेंज आहे, पाहून घेऊ आपण. पहा, पुढचे क्वेश्चन 2 आहेत, सेम आहे, थोडा बदल आहे. काय बदल आहे ते तुला कळतच असेल. एका गावाची लोकसंख्या 13,310 आहे, ती दरवर्षी 10% वाढते. 3 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती. क्वेश्चन पूर्वीचाच आहे, मांडणी करा आपल्या पद्धतीने. 13,310 सरळ मांडणी करतो आपण. 10% वाढते, 110 छेदामध्ये 100. 3 वर्ष आहे, 110 छेदामध्ये 100.
110 छेदामध्ये 100. पूर्वीची लोकसंख्या काढताना बदल काय होतो? वरची संख्या खाली 110 खाली वरती 100, 110 खालती वरती 100, 110 खालती वरती 100. बदल केला. चालू दे आता सोडवायला चालू कर. 0 0 0 0 0 0 0 संपले बाबा. 11 गुणिले 11 गुणिले 11 खालती आहे, वरती 100 गुणिले 10 गुणिले 13,310 आहे. भाग घालायला चालू कर. 11 1 11, 11 1 11. किती उरले रे? 13 इथं 2 उरतात 23 झाले. 11 2 22, 1 उरला 11 झाले. 11 1 11, पुढचा 0. 1210 येते. पलीकडे एक 11 आहे, याच्याने भाग घाल. 11 1 11, इथं लिहू का? हा लिहितो. 1 उरलं 11 झाले. 11 1 11, 0 जशाच्या तसा. अजून एक 11 शिल्लक आहे. 11 1 11, 11 1 11, 0 शिल्लक राहिलं भाऊ. 10 गुणिले 100 गुणिले 10, 10 गुणिले 10 100 गुणिले किती? 100. 1 गुणिले 1 1, 2 0 2 0, पुढे लिहून टाक 4 0. उत्तर काय आलं तुझं? 3 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? 10,000 होती. सेम क्वेश्चन खालचा. एका शहराची लोकसंख्या 34,560 आहे. दरवर्षी 20% वाढते. 3 वर्षापूर्वी. पूर्वी विचारलं पद्धत तीच. 34,560, 34,560 गुणिले 20% 120 छेदामध्ये 100. किती वर्ष? 3 वर्ष आहे. 120 छेदामध्ये 100, 120 छेदामध्ये 100. बरोबर. बदल काय करायचा? वरचे 120 खालती लिहायचं, खालचे 100 वरती लिहायचं. इथं लिहितो 100, इथं लिहितो 120, इथं लिहितो 100, खालती लिहितो 120, इथं लिहितो 100, खालती लिहितो 120. ओके. 0 0 0 0 0 0, विषय संपला. खाली 12 गुणिले 12 गुणिले 12, वरती आहे 34,560 गुणिले 100 गुणिले 10. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 मोठं होतं. 12 2 24, 34 मधून 24 वजा केले. बरोबर आहे ना? 10 उरतात. इथं होईल रे 105. 12च्या पाड्यामध्ये 105 आहे का? 12 साठी 84, 12 8 96, 12 9 108 मोठं होतं. 12 साठी 84, 12 8 96, 105 मधून 96 वजा केले. ते 4 आणि हे 5, 9 उरले. इथं लिहायचं 9. पुन्हा येईल 12 8 96, 0 जशाच्या तसा. अजून एक 12 इथं. 12 1 12, 12 2 24, 4 उरले 48 झाले. 12 चोक 48, 0 जशाच्या तसा. अजून एक 12 आहे. 12 1 12, 12 2 24, 0 जशाच्या तसा. शिल्लक राहिलं 20 गुणिले 100 गुणिले 10. 20 गुणिले 100 किती होतं? 20. 100 चे 2 शून्य, 2000 गुणिले 10 केलं, अजून 0 येतं. म्हणजे किती होती? 20,000. 3 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती. इथं 13,310 आहे. 3 वर्षापूर्वी 10,000 होती. 9,680 आहे. 2 वर्षापूर्वी 8,000 होती. 72,000 आहे. 20% वाढते. 2 वर्षापूर्वी किती होती? 50,000 होती. पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. याच्यात बिलकुल सुद्धा शंका नाहीये. आता ह्या टाईपचे परंतु थोडेसे चेंज क्वेश्चन आहेत. ते म्हणजे काय? एका जंगलात पूर्वी 50,000 झाडं होती. 5% वृक्ष तोड केली किंवा 10% वृक्ष लागवड केली, असा प्रश्न. किंवा रामचा पगार 5,000 होता, प्रतिवर्षी 10% वाढ झाली, तर 3 वर्षानंतर पगार किती होईल? 2 वर्षानंतर पगार किती होईल? सेम या पद्धतीचे क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला सोडवता येतील. तरीही 2 क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. बिलकुल शंका नसते.